नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयकर विभाग मुंबई यामध्ये जर बघितलं तर विविध पदांसाठी नवीन जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या पदांसाठी किती रिक्त जागा आहेत, त्यासोबतच यासाठी शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी आणि कोण या भरतीसाठी अर्ज करू शकेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम आपण माहिती देत असतो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रधान मुख्य आयकर आयुक्त मुंबई यांच्या अंतर्गत जर बघितलं दिनांक 7 जानेवारी 2026 या तारखेला बघा जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच खाली आलो तर बघा इम्पॉर्टंट डेट बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे जे की बघा नोटिफिकेशन इश्यूची डेट जर बघितली तर 7 जानेवारी 2026 या तारखेला जर बघितलं नोटिफिकेशन जे आहे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि अर्ज करायची शेवटची तारीख जर बघितली तर बघा 31 जानेवारी 2026 असणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा व्हॅकन्सी पोझिशन आणि नंबर ऑफ व्हॅकन्सीज आणि पे मॅट्रिक्स जे की बघा 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. सर्वप्रथम बघा स्टेनोग्राफर ग्रेड 2 स्टेनोसाठी जर बघितलं तर 12 जागा रिक्त आहेत आणि लेव्हल 4 नुसार जर बघितलं तर वेतन श्रेणी तुम्हाला 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. टॅक्स असिस्टंटसाठी जर बघितलं तर एकूण 47 जागा रिक्त आहेत आणि यामध्ये पण बघा तुम्हाला सेम वेतन श्रेणी दाखवल्या गेलेली आहे. त्यानंतर बघा मल्टीटास्किंग स्टाफसाठी जर बघितलं तर एकूण 38 जागा रिक्त आहेत. लेव्हल 1 नुसार बघा 18,000 ते 56,900 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. टोटल जर बघितलं तर 97 रिक्त जागांसाठी ही जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा त्याच खाली जर आलो आपण तर सिलेक्शन क्रायटेरियाबद्दल माहिती इथे देण्यात आलेली आहे. यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे की द मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन विल बी कन्सिडर्ड फॉर अपॉइंटमेंट बेस्ड ऑन द फॉलोइंग क्रायटेरिया जो की क्रायटेरिया इथे दाखवण्यात आलेला आहे. सर्वप्रथम बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो ही जी जाहिरात निघालेली आहे ते स्पोर्ट पर्सनसाठी निघालेली आहे. सर्वप्रथम जर बघितलं तर वरच जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन इन द कॅडर ऑफ स्टेनोग्राफर टॅक्स असिस्टंट अँड मल्टीटास्किंग स्टाफ 2025 म्हणजेच की जे काही स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांच्यासाठी ही जी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता जे कोणी विद्यार्थी स्पोर्ट पर्सन असतील आणि कोणकोणते जे म्हणजे की स्पोर्ट्स आहे यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे जे की अर्ज करू शकतील. तर अशाबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर देणारच आहे. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांना ही सविस्तर पीडीएफ बघायची असेल तर बघा या पीडीएफची जाहिरात जी मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरून तुम्ही म्हणजेच की जाहिरात संपूर्ण बघू शकता. आता बघा फर्स्ट प्रिफरन्स, सेकंड प्रिफरन्स म्हणजेच की बघा फर्स्ट प्रिफरन्स कोणाला दिला जाणार आहे तर टू धोज कॅन्डिडेट हू हॅव रिप्रेझेंटेड द कंट्री इन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन विथ द क्लिअरन्स ऑफ द डिपार्टमेंट स्पोर्ट्स मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स म्हणजेच की बघा इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट केलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रिफरन्स दिला गेलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. म्हणजेच की बघा तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण माहिती वाचून घेसाल जेणेकरून बघा तेव्हा तुम्ही अर्ज करा. आता बघा लिस्ट ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स म्हणजेच की कोणकोणते ऍड करण्यात आलेले आहे जे की तुम्ही बघू शकता. त्यासमोरच कोणत्या स्पोर्ट्सला किती व्हॅकन्सी रिक्त आहे तुम्ही इथं बघू शकता. ॲथलेटिक्ससाठी जर बघितलं 26 जागा, स्विमिंगसाठी 6 जागा, बॅडमिंटनसाठी 4 जागा, टेबल टेनिससाठी 4 जागा, चेससाठी 4 जागा, लॉन टेनिससाठी 4 जागा, क्रिकेटसाठी 10 जागा आणि बास्केटबॉलसाठी जर बघितलं 4 जागा, व्हॉलीबॉलसाठी 5 जागा, कबड्डीसाठी 7 जागा, फुटबॉलसाठी 11 जागा आणि बिलियर्ड्समध्ये जर बघितलं 2 जागा. त्यानंतर बघा स्क्वॅशसाठी जर बघितलं 2 जागा, योगासनसाठी 2 जागा, पॅरा स्पोर्ट्ससाठी 4 जागा, बॉक्सिंगसाठी 2 जागा. अशा प्रकारे जर बघितलं रिक्त पदांचा तपशील जर तुम्हाला प्रत्येक स्पोर्ट वाईज देण्यात आलेला आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा लिस्ट ऑफ ऑथॉरिटीज कॉम्पिटंट टू अवॉर्ड सर्टिफिकेट्स ऑन एलिजिबिलिटी फॉर रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट्स पर्सन जे की बघा तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, नॅशनल कॉम्पिटिशन, इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्स, नॅशनल स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल्स म्हणजे की तुम्ही यापैकी जर म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते द्यावं लागणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. त्याच खाली जर आलो तर बघा एलिजिबिलिटीसाठी म्हणजेच की माहिती देण्यात आलेली आहे की जे की बघा नॅशनॅलिटी जर बघितलं तर सिटीजन ऑफ इंडियाचा रहिवासी असायला हवा. एज लिमिटबद्दल जर बघितलं तर बघा स्टेनोग्राफरसाठी 18 ते 27 वर्ष, टॅक्स असिस्टंटसाठी 18 ते 27 वर्ष. त्याच खाली बघा मल्टीटास्किंगसाठी जर बघितलं 18 ते 25 वर्षापर्यंत जे अर्ज करू शकता आणि जे काही एस सी एस टी कॅटेगरी आहे त्यांना म्हणजेच की एज रिलॅक्सेशन दिला गेलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे या पदासाठी तर स्टेनोग्राफर या पदासाठी जर बघितलं तर 12th पास किंवा बघा इक्विव्हॅलंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी 12वी पास असणे आवश्यक आहे.
टॅक्स असिस्टंट या पदासाठी जर बघितलं तर बघा अ डिग्री ऑफ अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन म्हणजेच की बघा हे कोणत्याही शाखेतील जर पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकाल. मल्टीटास्किंगसाठी जर बघितलं तर 10वी पास असणे आवश्यक आहे. आता बघा हाऊ टू अप्लाय म्हणजेच की कशाप्रकारे अप्लाय करायचं तर बघा ही जी तुम्हाला वेबसाईट देण्यात आलेली आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता बघा या अर्जाची लिंक जी आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्रामवरती देण्यात आलेली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकाल. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांच्याकडे स्पोर्ट्स पर्सन असाल आणि तुमच्याकडे जर का सर्टिफिकेट असेल तर नक्कीच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकाल. आता बघा ॲप्लिकेशन फी जर बघितली तर बघा ॲप्लिकेशन फी पेएबल ₹200 म्हणजेच की 200 फी चार्ज आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायच्या वेळी लागणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर बघा जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे मी तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्ही इथं बघू शकता सविस्तर पीडीएफची जाहिरात जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. आता बघा या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण भरतीची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.